आता आपली कामं आपण करायची, सारखं आईच्या पदराला धरून राहायचं नाही बरं. आता मोठा झाला ना आमचा बाळ, हो की नाही? उद्यापासून मी कामाला जायला लागले तर नानीजींना असाच त्रास देणार आहे का? नाही, आता मी कोणालाच त्रास देणार नाही. छान माझं बाळ ते. अथर्व, एक लक्षात ठेव, तू स्कूल बसनी शाळेत जातो ना? हा, मग स्कूल बसनीच वापस यायचं. दुसऱ्या कुणाही बरोबर नाही. आपण बरोबर पण नाही. नाही. तू नेहा बरोबर जातो ना स्कूल मध्ये? मग नेहा बरोबरच वापस यायचं. समजून राहिलं ना तुला? हो. हा. आई मी हलवलं नव्हतं, त्या बॅड आंटी मुले मी हलवलं. अथर्व, हे बघ, सारखं बॅड आंटी करायचं नाही. हे बघ, ती आंटी आपल्या घरी आहे ना, तोपर्यंत तू घरीच जाऊ नको ना. बाबांना भेटायला पण जाऊ नकोस. ती बॅड आंटी कधी झाला नाही. जाईल, लवकरच जाईल. पण अथर्व, तू तिथे जायचं नाही. हा, तुला काय झालं तर आई काय करेल मग? हो ना? नाही जाणार ना? नाही. शाणा माझं बाळ ते. तू आता लवकर आवरून घे. हा, चल, दप्तर भर. हे पा, बघते मिसचा फोन आहे. हॅलो. हॅलो राधिका ताई, कसा आहे अथर्व आता? मजेत आहे. दंगा करून राहिला. आई मी मस्ती नाही करत आहे. चला, म्हणजे सगळं ओके. अथर्व सापडला ही तर देवाचीच कृपा झाली. अहो काल किती टेन्शन आलेलं मला. हाव ना, जीवात जीव नव्हता आमच्या. पण भक्ती मिस, आता तर मी त्याला बजावून ठेवलंय का स्कूल बसनीच वापस यायचं म्हणून, मागे राहायचं नाही. हे बरं केलं था. आणि हवं तर यापुढे तो बसमधनं उतरलाय की नाही, बसमध्ये चढलाय की नाही, हे सगळं मी बघेन स्वतःहून. हा, किती कराल हो? अहो त्यात काय एवढं. नाही भक्ती मिस, तुम्ही स्वतः पाहिलं ना तर बरं होऊन जाईल. म्हणजे काळजीच मिटेल ना माझी. हो, तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्याशी बोलता का? नाही, मी त्याला शाळेत भेटेन. ओके, ठेवते आता. बर, ठेवते. अथर्व, चल लवकर, गळ्यात घाल आणि हे सगळं बाहेर घेऊन चल. हा, मी आलीच. सनाया, उठ ना प्लीज. नाही उठायचं, तू पण झोप बरं, नको जाऊ ऑफिसला. जावं लागेल ऑफिसला. बरं ऐक ना, एक काम कर ना प्लीज. मी रात्रीपासून काही खाल्लं पण नाही, खूप भूक लागली. तू प्लीज माझ्यासाठी काहीतरी करशील? म्हणजे मी केलं असतं, पण आता ऑफिससाठी आवरू की ब्रेकफास्टची तयारी करू? तू ऑमलेट वगैरे काहीतरी कर ना, मी ब्रेड आणून देतो तुला प्लीज. नाही यार, तू बाहेर जाऊन खा ना काहीतरी यार, प्लीज. यार, सकाळपासून बेल वाजायला सुरुवात होते. आता कोण आलंय? हॅलो साहेब, कचरा. हे घे. हे काय, एकच पिशवी? एकच म्हणजे अजून किती हवेत? घे. अहो साहेब, तुम्हाला सोसायटीचा नियम माहित नाही का? ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करायचा. काय फालतूगिरी आहे राव? काय सकाळी सकाळी कचरा वेगळा करत बसायचं का मी? चल घे लवकर. मी हा असा कचरा नेणार नाही. नाहीतर एक काम करा ना, तुम्ही सगळा हा कचरा स्वतः नेऊन खाली टाका ना. अरे स्वतःच नेऊन टाका म्हणजे काय? ए हॅलो, ओ कचरेवाले, ओ. एक तर कालपासून पोटात काही नाहीये, भूक लागली, त्याच्यात सकाळपासून यांची आरे. जाऊ दे.
इतका खमंग वास समोरून येतोय बहुतेक. काय हवंय? काय हवंय काय? नाही ते खमंग वास येतोय ना म्हणून. आमच्याच घरातून येतोय. वास घेत इथपर्यंत आलात काय? काय डाळवडे करतायत का? नाही वास ओळखीचा वाटतोय म्हणून विचारलं. हो, डाळवडेच केलेत तुमच्या दोडक्या बायकोने, तिच्या नेहमीच्या हाताच्या चवीनं. म्हणूनच वास ओळखीचा वाटतोय. काय भूक लागली काय? नाही म्हणजे तुमच्या शून्याताईनं काय जेवायला दिलेलं दिसत नाही आज. लाळ गळेल खाली. देतो वाटीत आणून, पण इथे असे दारात उभे राहू नका. आम्ही काय कुणाचे देणेकरी लागत नाही. हा ठीक आहे ठीक आहे, हे लगेच सांगायची गरज नाहीये. मला काय हाऊस नाही अशी उभं राहायची. हे आपलं वास छान आला म्हणून. अथर्व चल रे लवकर. नानाजी इथे काऊन उभे तुम्ही? हा शून्याचा गॅरी आला होता. तू बनवलेल्या डाळ वड्याचा वास त्याच्या नाकात गेला. भुकेनं व्याकुळ होऊन कल्पनेनेच वडे खात उभा होता इथं. यांच्या जेवणाचे खूपच हाल होऊन राहिले. हो देत, यात योग्यतेचा आहे तो. आता खा म्हणावं, पास्ता नाही तर पिझ्झा. बिचारा गॅरी. शून्याताई उपाशी ठेवतात म्हणून ही रखमा आठवली त्याला. नालायक माणूस. अजिबात दया दाखवायची नाही सर अधिक त्याला. राहू दे उपाशी. अगदी बरोबर बोललात नानाजी. नाहीतर हिला येईल लगेच कळवळा नवऱ्याचा. अथर्व, नेहा, चला बसची वेळ झाली. चल राधिका. हो, इथे घुटमळू नकोस, चल. मी आलीच हा. नानाजी येतो आम्ही. पाणी पिऊन काही भूक भागणार नाही. आज इतके दिवस झाले शनायाला इथे येऊन, पण शनायाच्या सवयी बदलण्याऐवजी ती जास्तीत जास्त रिलॅक्स होत चालली. घरात काही काम करत नाही, तिला येत नाही, मान्य आहे. पण अरे नाश्ता जेवण ते तरी शिकव आपण. नाही, ती सतत बाहेरनं काहीतरी मागवत असते. बाहेरचं खाऊन खाऊन माझी तब्येतही खराब होते. राधिका तरी माझ्याशी कुठे खरं वागतेय. काल अथर्व सापडला तेही सांगितलं नाही, आणि आज मी भुकेला आहे हे कळूनही तिला काही दयाच आली नाही. काय करायचं यार काही कळत नाही. नाही बघू ना, ही राधिका त्या नानाजींकडे किती दिवस टिकून राहते पैसे न देता. नानाजी एक वेळ घेतील ठेवून, पण त्यांची ती सून समिधा काही राधिकाला टिकू देणार नाही. जाऊ दे, मी काय एवढा विचार करतोय. नाश्त्याचं बघूया.